नमस्कार मित्रांनो, मी अतुल नंदकुमार म्हात्रे आणि आपण पाहताय जनतेचे प्रश्न नेत्यांची परीक्षा म्हणजेच तोंडी परीक्षा हा पॉडकास्ट. आणि आज आपल्यासोबत आहेत अतिशय लोकप्रिय आणि जाणते नेते आणि ह्या भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा. आज आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याकडनं त्यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल, त्याचबरोबर त्यांच्या विचारांबद्दल आणि त्यांच्या राजकीय विजन बद्दल समजून घेणार आहोत. सर नमस्कार. आपलं स्वागत आहे तोंडी परीक्षेमध्ये. आज मी आपल्याला जनतेच्या मनातले 10 प्रश्न विचारणार आहे आणि आपल्याकडनं अतिशय प्रामाणिक उत्तरांची अपेक्षा आहे, कारण आमचे प्रेक्षक जे आहेत ते आपल्याला या प्रश्नोत्तरांवरती मार्क्स देणार आहेत. तर त्यामुळे आपण सुरुवात करूया तोंडी परीक्षेला. माझा पहिला प्रश्न आहे आपल्याला की बाळ्यामामा हे नाव गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती अतिशय गाजलं. जायंट किलर म्हणून आपली ओळख निर्माण झाली आणि ह्या वर्षी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रश्नाच्या मुद्द्यावरून आपलं नाव बाळ्यामामा हे भारतभर चर्चेमध्ये आहे. या इंटरेस्टिंग अशा बाळ्यामामा नावाच्या मागची खरी कहाणी काय ती आम्हाला ऐकायला आवडेल. पहिले तर अतुलजी तुम्हाला धन्यवाद देतो की तुमच्या तोंडी परीक्षेच्या माध्यमातून आज आपण भेटलोय. आज आपला जो पहिला प्रश्न आहे की जायंट किलर म्हणून, तर याचं तुम्हाला मी साधं सोपं उत्तर देईन. खरं म्हटलं तर 2 लोक जायंट किलर आहेत. एक म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ज्यांनी मला तिकीट दिला आणि दुसरी जे मतदार बंधू आणि भगिनी ज्यांनी मला निवडून दिला. खऱ्या अर्थाने हे जायंट किलर आहेत. आणि राहिला विषय स्वर्गीय राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेबांच्या नामांतराचा, जो आपण आंदोलन घेतलं, खरं म्हटलं तर ते आंदोलन काही काळापुरतं काय ना असू दे, मरगळ आली होती आणि ती मरगळ झटकण्यासाठी आणि जेही अगोदर कृती समिती असेल, आपल्या अनेक संघटना भूमिपुत्रांच्या या त्याच्यासाठी काम करतात, संघर्ष करतात. खरं म्हटलं तर माझा उद्देश होता की ह्या सगळ्यांना समर्थन देण्यासाठी मी ती रॅली काढली होती. आणि त्याच्यामुळं हा जो विषय झाला रॅलीचा, त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल मी भिवंडीवरून येणार होतो, परंतु सगळ्या म्हणजे आपले जेवढे स्थानिक भूमिपुत्र नवी मुंबईचे असतील, रायगड जिल्ह्यातील असतील, ह्या लोकांनी खरोखरच त्या रॅलीसाठी खूप चांगला प्रतिसाद दिला. आणि माझ्या मते तरी ती रॅली यशस्वी झाली आणि त्या रॅलीपासून पुन्हा एकदा तो विषय चालू झाला. आणि मला तरी वाटतो की मुख्यमंत्री महोदयांनी, माझ्या माहितीनुसार कदाचित चुकीचं असू शकेल, परंतु पहिल्यांदा मुख्यमंत्री महोदयांनी त्या एअरपोर्टच्या नामांतराविषयी मीटिंग लावली आणि त्याच्यात फक्त नेते नव्हते, तर ज्या संघटना कार्यरत आहेत, भले सगळ्या संघटनांना स्थान देता आलं नाही, परंतु 8 ते 10 संघटना या त्याच्यात चर्चेत देखील सहभागी होते. बरोबर बरोबर. नाही, पण माझा प्रश्न आपल्याला हा होता की आपलं हे जे युनिक नाव आहे बाळ्यामामा, हे कधीपासून प्रचलित झालं, याच्या मागची कहाणी काय, हे नाव कधी पडलं, आणि आज जेव्हा भारतभरामध्ये हे नाव गाजतंय तर बाळ्यामामा हा शब्द म्हणजे घराघरामध्ये झालेला आहे. तर या नावाविषयी मला थोडंसं सांगा. बघा, बाळ्यामामा मधला बाळ्या जो आहे ना, तो मी जन्मल्यानंतरच माझ्या आईने मला दिलेला. माझं नाव सुरेश आहे, परंतु आज ही बऱ्याच लोकांना सुरेश म्हात्रे म्हणून ओळख नाही, पण बाळ्यामामा म्हात्रे म्हणून ओळख आहे. कारण एक तर ते माझ्या आईने लहानपणापासून प्रेमाने लाडाने मला बाळ्या म्हणून बोलायचे. फक्त तुमचं नाव नाही तर तुमच्या आईचं पण नाव मोठं करताय. हा, नाही, आईच्याच आशीर्वाद. शेवटी जो विषय आहे तो आई वडिलांच्याच कृपा आशीर्वाद असतो. नक्कीच. तर तिनंच ते मला नाव दिलं होतं. आणि जो मामा आहे त्याच्यात, तो माझा मित्र योगेश पाटील, जो 2004 साली आमदार होते. हा, तर ते त्यांनी नात्याच्या हिशोबाने मला मामा म्हणायला सुरुवात केली आणि मग ते बाळ्यामामा हे नाव प्रचलित झालं. अरे वा. माझा दुसरा प्रश्न आहे की आपल्या आयुष्यातला असा कोणता प्रसंग आहे ज्याच्याबद्दल आज देखील आपल्याला अभिमान वाटतो आणि आज देखील ती आठवण आपल्या मनात घर करू नये, ती आम्हाला सगळ्यांना प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. माझ्या आयुष्यातील 2 प्रसंग आहेत जे मला आयुष्यभर आठवणीत आहेत आणि शेवटच्या क्षणापर्यंत आठवणीत राहते. एक म्हणजे 1998 साली जेव्हा एक भांडण झालं असल्यामुळे मी लॉकअपला होतो कापूरवाडीला. आणि त्यावेळेस लॉकअपला असताना स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब हे लॉकअपला बघायला आले होते, भेटायला. म्हणजे हा एक छोट्याशा कार्यकर्त्याचा जो सन्मान बोलला जातो ना, हा तो सन्मान होता आणि ती माझ्यासाठी खूप एक अभिमानाची गोष्ट होती.
एक तो प्रसंग आणि एक दुसरा प्रसंग, जेव्हा माननीय शरदचंद्रजी पवार साहेब हे ठाण्यात आले होते जितेंद्र आव्हाड साहेबांचे, तेव्हा गाडीत बसता बसता त्यांनी जो आवाज दिला, बाळ्या मामा कुठे, हे दोन प्रसंग माझ्या आयुष्यात. तुम्ही बोलताय माझ्या अंगावरती गाठी येत आहेत. निश्चित हे दोन प्रसंग असे आहेत की ज्यांनी मला खासदारपर्यंत नेऊन ठेवलं. हे दोन प्रसंग आणि म्हणून ते मी आयुष्यभर आठवणीत राहील आणि मी विसरणारही नाही. माझा तिसरा प्रश्न थोडासा कठीण आहे. बाळ्या मामा हे नाव समाज उपयोगी गोष्टींसाठी फार प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे अनेक सारे पक्ष बदलण्यासाठी हे चर्चेत राहिलेलं आहे. हे पक्ष बदलण्यामागे फक्त राजकीय हेतू साध्य करून घेणे एवढीच भूमिका होती की कुठल्या प्रकारची विचारांची बांधिलकी होती? काय सांगा. बघा, एक तर तुमचा प्रश्न कठीण नाही, खरा प्रश्न आहे. आणि मीही तुम्हाला सांगतो की जो पहिला विषय आहे समाजोपयोगी कामांबद्दल, तर मला ती लहानपणापासून खूपच आवड आहे समाजसेवेची. जसं तुम्हाला सांगितलं की स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब जेव्हापासून भेटले, म्हणजे मला वाटतं वयाच्या 18-19व्या वर्षीच माझी भेट झाली. आणि त्याच्यानंतर त्यांच्या कार्याने प्रभावित होत तेव्हापासून तर मला समाजसेवेचा वेळ लागला. आणि राजकारणातील दुसरा विषय, जो आपण पक्ष बदलाविषयी बोलले, मला वाटतं आतापर्यंत राजकारणात मला साधारणतः 32-33 वर्ष झाले असते. ह्याच्यातील एक 25 ते 26 वर्षे मी शिवसेनेत काढले. आणि मला वाटतं 20व्या वर्षीपासून, 19 किंवा 20व्या वर्षापासून असेल, त्यावेळेस भारतीय विद्यार्थी सेना म्हणून होते. आणि त्या भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून आम्ही काम करायचो. त्याच्यानंतर मग उपशाखा प्रमुख, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, उपतालुका प्रमुख, संपर्क प्रमुखपर्यंत पोहोचलो. परंतु 2009ला मी जेव्हा विधानसभा लढलो, त्या विधानसभेत माझ्यासमोर अपक्ष म्हणून पक्षातीलच एक व्यक्ती राहिला. आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने माझ्या राजकारणाला एक वेगळं वळण आलं. ठीक आहे, त्याच्यानंतर मी मनसेमध्ये गेलो. मनसेमध्ये 2.5 वर्ष होतो. मी महाराष्ट्र नवनिर्माण 2014मध्ये लोकसभा लढलो. लोकसभा लढल्यानंतर मी पुन्हा शिवसेनेतच आलो. परंतु त्याच्यानंतर जे काय काँग्रेसचं बोललं जातं, मी काँग्रेसकडून 2019ला तिकीट मागितलं होतं. पण आज हे काँग्रेसने सांगावं, मी प्रवेश घेतला नाही. आणि मी त्यांना सांगितलं, तुम्ही तिकीट देत असाल तर मी प्रवेश घे. राहिला विषय भाजपाचा, ज्या वेळेस कपिल पाटीलने मेसेज पटला, कॉम्प्रोमाइज केली, सगळा झाला. पण त्याही वेळेस मी सांगितलं होतं, जोपर्यंत मला जिल्हा अध्यक्ष पद तुम्ही देत नाही तोपर्यंत मी तुमच्या व्यासपीठावर येणार नाही, मी तुमच्या कार्यक्रमाला येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही, म्हणजे भाजपातून तर मी 2च महिने राहिलो आणि लगेच मी शिवसेनेत आलो. परंतु कधीच 2 महिन्यात सुद्धा व्यासपीठावर गेलो नाही आणि कुठल्या कार्यक्रमात सहभागी झालो नाही, कारण तो माझी अट होती. आणि दुसरी गोष्ट सांगतो, मी जेव्हा जेव्हा पक्ष बदलला, तुम्ही एक चेक करा, मी सत्तेसाठी पक्ष नाही बदलला. जनरली आज नेते बघतो, आज का पहिले नेते बदल कधी करायचे, सत्तेसाठी बदल करायचे किंवा जाताना सत्तेत जायचे. पण मी कधी सत्तेतच गेलो नाही. मी नेहमी विरोधी पक्षातच गेलो. इव्हन मनसेत गेलो तेव्हा सत्ता नव्हती. काँग्रेसकडे तिकीट मागितलं 2019ला, काय बिकट परिस्थिती तुम्हाला माहित होतं. आज पण तुम्ही सत्तेत नाही. मी 2024ला जेव्हा मी शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला, त्यावेळेस चांगल्या चांगल्या जाणकार लोकांनी मला सांगितलं की अरे, प्रवाहाच्या विरोधात कधी पोहायचं नसतं आणि तुझी ती नेहमीची सवय आहे. आणि मी फक्त स्माईल दिलं. मी काही उत्तर द्यायचो नाही त्यावेळेस, कारण अशा प्रश्नाला काय उत्तर देणार, म्हणून मी फक्त स्माईल द्यायचो. परंतु त्या प्रवाहाच्या विरोधात पोहून आज मी यशस्वी झालो. बरोबर. माझा बोलण्याचा उद्देश काय आहे, मी जरी पक्ष बदलला तरी मी सत्तेसाठी कधी नाही बदलला. बरं, सत्ताधारी पक्षात मी कधी नाही गेलो. नाही, ही भूमिका लक्षात येते. मी नेहमी विरोधी पक्षातच राहिलो. आणि याचंही कारण आहे, आजही मी बघतो, भले ठीक आहे विरोधी पक्षात कामं थोडी लेट होतात, पण विरोध करायला मजा असतो. कारण काय होते, काम करता जो सत्ताधारी पक्षात बसतो ना, काय माहित नाही, काय जादू आहे त्या खुर्चीत माहित नाही, पण त्यांच्यात आपोआप ती मस्ती येऊन जातो. आणि लोकांविषयी जी बांधिलकी असतो ना, ती सत्ताधाऱ्यांची बांधिलकी संपलेला असतो. आणि म्हणून त्याच्यासाठी जर तुम्हाला आवाज उठवायचा असेल तर तुम्ही विरोधी पक्षात असणे गरजेचं आहे. विरोधी पक्ष स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे.
नाही, तुमची मला एक भूमिका लक्षात आली की तुम्ही सत्तेसाठी पक्ष बदलला नाही, पण याला असं म्हणता येईल का की ज्या ठिकाणी आपल्याला पोचायचंय त्या प्रवासासाठी आपण कुठल्याही गाड्या बदलल्या तरी चालतात? नाही नाही, बघा, गाड्या बदलण्याचा विषय नाही. पहिली गोष्ट तुमचं ध्येय, तुमचं उद्दिष्ट, तुमचं टार्गेट हे असायलाच हवं. बरोबर. बरं, हेही का, आज मी तुम्हाला सांगतो, भिवंडीतून बाळ्या मामाला निवडून दिलं. हा, म्हणजे काय बाळ्या मामाच प्रेम आहे का? असं नाही. काहींचं प्रेमही आहे, काहींचं कपिल पाटलावर असलेला राग सुद्धा आहे. हो, की निश्चित. 10 वर्षात त्यांनी जो ॲरोगंटपणा लोकांना दाखवला, सत्तेची मस्ती दाखवली, हा देखील काही विषय असतोच. म्हणजे त्याच्यामुळे ठीक आहे, विरोधी पक्षात तुम्ही बोलाल ना, आज तर तुम्ही बघत असाल की विरोधी पक्ष संपत आलेला आहे. मला वाटतं आता काय बरेच दिवस झाले संजय राऊत साहेब आजारी आहेत. मी त्यांचा खूप फॅन आहे. मी खरं सांगतो, ज्या वेळेस संजय राऊत साहेबांना अटॅक झाले, मी त्यावेळेस बोललो की ही व्यक्ती खूप मोठ्या पदावर जाईल. आणि आज तुम्ही पाहिलं असेल तर खरं बोललं तर राज्यात, देशात विरोधी पक्षनेत्याची खरी भूमिका कोणी निभवत असेल ना, त्यांनी तर निभावलं. ते संजय राऊत. ज्या प्रकारची राजकीय चर्चा ते घडून आणतात, हो हो, ती अतिशय उच्च दर्जाची असते. आणि खूप एकदम बिनधास्त निडरपणे बोलतात. आणि बघितलं, हो, डर नाही होत्या माणसाच्या मनात. जर 100 दिवस अटक राहून सुद्धा बाहेर आल्यानंतर परत तीच परिस्थिती आहे. बरं, कोर्टाने सुद्धा त्यांची जेव्हा सुटका केली तेव्हा आपण पाहिलं असेल, खूप म्हणजे त्या ईडीवर खूप मोठे ताशेरे ओढले. म्हणजे आजच्या ह्याच्यात आहे ना, विरोधी पक्ष जरी कमजोर असला तरी सुद्धा ती भूमिका मांडणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळं मला ती गोष्ट आवडतो. ठीक आहे, मी सातत्याने 3-4 वेळा पक्ष बदलले, मलाही मान्य आहे. परंतु माझं एक टार्गेट होतं. मलाही माहीत होतं की जोपर्यंत या पदावर बसत नाही तोपर्यंत लोकांना मी न्याय नाही देऊ शकत. आज तुम्हाला मी सांगतो, भले मी विरोधी पक्षाचा खासदार आहे, परंतु सर्वसामान्यांचे जे छोटे मोठे विषय असतात ते तुम्ही हाताळू शकता, ते मी सहज सोडवू शकतो. भले मोठे विषय नाही सोडवू शकत, पण छोटे विषय तर सहज सोडवू शकतो, आणि मी सोडवतो पण. आणि माझी पद्धती तशी आहे की तुम्ही आल्यानंतर मी कलेक्टर साहेबांना असू द्या, CP साहेबांना असू द्या, कुठल्याही महसूलच्या अधिकाऱ्यांना असू द्या, मी फोन लावतो, लावताना स्पीकर ऑन करून लावतो, जेणेकरून त्यांचीही शहानिशा होते त्यांनाही, बरोबर, की नक्की उत्तर काय समोरून मिळतो, काय असू दे. म्हणजे हे काम करायला खूप आनंद आहे. तुमचा पूर्ण प्रयत्न करता, प्रामाणिकपणे करता. तुम्ही संजय राऊत साहेबांचं नाव घेतलं, त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया, लवकरात लवकर. कारण ती सकाळची ती 10ची सवय पडले ना, ती जशी विरोधकाला सवय पडले ना, आम्हाला तर सवय पडले, पण ती सत्ताधाऱ्यालाही सवय पडली निश्चितपणे. आणि हे विचार, विरोधी विचार जे लोकांसाठी योग्य आहे, जिवंत राहिलेच पाहिजे. जिवंत राहिले. माझा चौथा प्रश्न आहे की जनसामान्यांनी एका केंद्रीय मंत्र्याऐवजी आपल्या नावाला पसंती दिली, असं आपल्या व्यक्तिमत्वामध्ये काय आहे की जे त्यांना एवढं जवळचं वाटलं? बघा, एक तर माझ्या नावात जादू आहे. काही असू दे, मी पाहिलं, मी माझ्या प्रचाराच्या दरम्यान पाहिलं, म्हणजे लहानांपासून तर वयोवृद्धांपर्यंत सगळे बाळ्या मामा म्हणजे एकदम आवडेल नाव घ्यायचे. आणि माझाही स्वभाव तसाच आहे. मी प्रत्येकाचा एक आदर सन्मान करूनच विचार, आणि माझा तो नियमही आहे की सगळ्यांचा, मग थोडा मोठ्यांचा जर आपण सन्मान केला आणि असं बोललं जातं की तुम्ही जे पेराल तेच उगवणार आहे, त्याच्यामुळे तो एक माझा स्वभाव चांगला होता. आणि मला लहानपणापासून समाजसेवेची खूप आवड होती. तर त्याच्या माध्यमातून मी सतत जनसामान्यांच्या, कारण मला वाटतं मी नेत्यांच्या कमी कॉन्टॅक्टमध्ये असतो, पण मी थेट लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये खूप असतो. हा, आणि त्याचाही मला एक फायदा झाला. आणि मग कपिल पाटलांविषयी तुम्हाला जसं सांगितलं की राग द्वेष तर होताच, 10 वर्षात काही न केल्यामुळं अँटी इन्कम्बन्सी होतं, तर त्याच्यामुळं लोकांनी हे सगळं भरभरून प्रतिसाद दिला. माझंही श्रेय आहे, लोकांचंही आहे, आणि त्यात कपिल पाटलाचंही श्रेय आहे. ते तसे कदाचित 10 वर्ष वागले नसते तर कदाचित सोपं नसतं झालं. माझा पुढचा प्रश्न आहे की माननीय सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा जर राजकीय क्षेत्रात नसते तर ते कोणत्या क्षेत्रात असते, आणि त्या क्षेत्रात देखील ते तेवढेच यशस्वी झाले असते का? काय वाटतं? बघा, मी शून्यातून इथं आलोय. माझी अशी काय घराण्याची राजकीय किंवा व्यावसायिक पार्श्वभूमी नव्हती. त्याच्यामुळे दोन्हींचा समतोल राखून
म्हणजे राजकारणी आणि व्यवसायी दोन्हींचा समतोल राखून आणि समाजसेवा हे सगळे समतोल राखून मी इथपर्यंत आलो. त्याच्यामुळे कदाचित मी राजकारणात नसतो ना, तर मी व्यवसायात असतो. आणि मग व्यवसायात हे आताही बऱ्यापैकी आहे, आताही मी लक्ष देतो, यशस्वी जातो. पण मग व्यवसायात मला वाटतं जसं मी आज खासदार बनलोय तसं मी व्यवसायात देखील अतिउच्च शिखरावर असतो. आणि मग त्या माध्यमातून समाजसेवेच काम यालाच म्हणतात नेत्याचा कॉन्फिडन्स. पण असतं म्हणजे आजही जेवढं आहे ना, मी याच्यापेक्षाही खूप पुढे असतो. चांगलं केलं व्यवसाय तुम्ही त्याच्यामुळे 100% देता आले असते. आणि मी तुम्हाला एक गोष्ट अभिमानाने सांगतो की मी ज्या क्षेत्रात आहे ना त्या क्षेत्रात मराठी लोक 2-3च आहेत, मोजकी आहेत. बरोबर. आणि भिवंडी हे खूप वेअरहाऊसचं मोठं हब आहे. आणि या हबमध्ये मी सगळ्यात पुढे आहे. ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, पण आपल्या सगळ्यांसाठी आहे. सगळ्यांसाठी की मी त्या माध्यमातून जास्तीत जास्त आपल्या सगळ्या भूमिपुत्रांना, मराठी तरुणांना, सगळ्यांना मी आवाहन करतो नेहमी की तुम्ही व्यवसायात पुढे या. बरं, माझ्याकडे मराठी उद्योजक नाहीत ह्या फॉर्म्युला तुम्ही ब्रेक केलेला आहे. हा प्रश्न मी तुम्हाला सांगितलं ना, आमच्याकडे गुजराती, मारवाडी, जैन, साऊथ इंडियन, उत्तर हे सगळे व्यापारी. पण यांना मी 12 वर्षात सगळ्यांना मागे टाकून मी पुढे. नाही, ही गोष्ट आपल्याकडे खरोखर शिकण्यासारखी आहे. कारण स्थानिकांनी उद्योजक बनलंच पाहिजे या विचाराचा मी सातत्याने याच्याविषयी बोलत असतो. आणि तुम्ही ते खरोखर करून दाखवलेलं आहे. तुम्ही लक्षात शिकण्यासारखं आहे. काही असू द्या, तुमचं ध्येय उद्दिष्ट असायला पाहिजे निश्चितपणे. तुम्हाला कुठं जायचं, तुम्हाला काय करायचं, जेव्हा ही निश्चित तुमच्या मनात असतो ना, तेव्हा त्याचा पाठपुरावा आपण करायला. बरोबर. कारण जेव्हा काय मी म्हणजे काय होतात ते साध्या लेबर पासून ते इथपर्यंत आलो ना, पण ठीक आहे ना, लेबरचा ठेकेदार झालो, ठेकेदारचा उद्योगपती झालो, एका दिवसात होत नाही, पण एक दिवस नक्की होतो. तुम्ही सगळ्यांनीच मी सांगेन की व्यवसायातच यायला पाहिजे. कारण मी रेमंडला होता 90 ते 96, मी 6 वर्ष रेमंडला कामाला होतो. पण मी रेमंडला कामाला लागल्याच्या दिवसापासून मी म्हणत होतो की मला हे जमणार नाही. म्हणजे मी तेव्हा असं बोलायचो का मी वडापावची हातगाडी टाकेन आणि मला त्याच्यात काय लाज शरम पण नव्हती, पण मी नोकरी नाही करत. आणि त्याच्यामुळं कदाचित मी खासदार नसतो किंवा राजकारणात नसतो, मी व्यवसायात खूप पुढे असतो. सर, माझा 6वा प्रश्न आहे की भिवंडी लोकसभा क्षेत्रासाठी आपलं नक्की विजन काय आहे आणि ते आपण सत्यात कसं उतरवणार आहे? भिवंडी लोकसभा एक क्षेत्र आहे. मला वाटतं आमच्या लोकसभा क्षेत्रात कमीत कमी 60% जास्त लोक हे गरीब आहेत. 30% लोक साधारणतः मध्यमवर्गीय आहेत. 2-4% श्रीमंत आहेत, बाकी 2-4% त्याच्या खालचे आहेत. त्याच्यामुळे इथं आहे ना, प्राधान्य द्यायचं असेल तर ते आरोग्य आणि शिक्षण या 2 विभागांना खूप प्राधान्य द्यायला लागेल. आणि ही सांगतो की भिवंडीत आज आपण पाहिलं असेल, आमच्या भिवंडीची लोकसंख्या सांगतो फक्त शहर आणि ग्रामीणची 3 मतदारसंघ आहेत. बरोबर. विधानसभा 3 मतदारसंघ असल्यामुळे लोकसंख्या आहे 15 लाखाच्या आसपास. 15 लाखाच्या लोकसंख्येला फक्त एक उपजिल्हा रुग्णालय आहे. शासनाचे काही नियम काय असतात मला माहित नाही, परंतु गरजेनुसार काही नियम बदलायला हवे. हे एवढ्या लोकसंख्येला तुम्ही जिल्हा रुग्णालय द्यायलाच लागेल. बरं, त्याही लोकसंख्येत सांगतो खूप गरिबी तुम्हाला दिसेल. भिवंडीत आमच्या तुम्ही आला तर खूप गरिबी दिसेल. म्हणजे एकमेव हॉस्पिटल IGM जे इंदिरा गांधी मेडिकल हॉस्पिटल आहे, तिथंही लोकांची एवढी गैरसोय होती. अनेक वर्षात ते काम झालं नाही. रस्त्यांचे आता 1-6 वर्षात मी पाठपुरावा करतोय. सगळ्यात महत्वाचं सांगतो, आमच्याकडं रेसिडेन्स हे खूप मोठ्या प्रमाणात येते. परंतु हे रेसिडेन्स येताना आजूबाजूचा व्यवसाय जगला पाहिजे. आज वेअरहाऊसचा व्यवसाय आम्ही जगवला, परंतु फार पूर्वी शासनाची MIDCची योजना होती. आज माझ्या मतदारसंघ भिवंडी सरवलीला एक MIDC आहे, मुरबाडला MIDC आहे, शहापूरला MIDC आहे. या सगळ्या MIDC तुम्ही बघितलं, कमीत कमी 50% इथल्या कंपन्या बंद झाल्या. म्हणजे MIDCला आवश्यक ज्या गोष्टी आहेत, मग रस्ते असतील, पाणी असेल, वीज असेल, लेबरचा विषय असेल, हे असे अनेक विषय असतात. हे सगळे विषय कुठेतरी शासनाकडून या गोष्टींची पूर्तता केली जात नाही, सुविधा दिल्या जात नाही. त्याच्यामुळे जवळजवळ 50% बंद पडल्या.
बरोबर. आज सांगा ना, मुरबाड सारख्या ठिकाणी MIDC एकमेव साधन आहे हो. जिथं आणखी काहीच नाही. हम्म. पण मुरबाड रेल्वेचा जो प्रस्ताव आहे हम्म. तो अजूनही प्रलंबितच आहे. त्याच्यासाठी मी खूप प्रयत्न करतोय. कारण मला वाटतं मी कमीत कमी 5 वेळा केंद्रीय मंत्रिमंडळ अश्विनी वैष्णव साहेबांची भेट घेतली. हम्म. रेल्वे आल्याने असं नाही की फक्त रेसिडेन्स होईल, हम्म. परंतु जो लेबर पाहिजे हो. तो लेबरही कमी रेटमध्ये मिळू शकतो हम्म. किंवा येण्या जाण्याची सुविधा होतात. हम्म. आज आमचे बरेच तिकडचे तरुण कल्याणला, भिवंडी, ठाणा इथं नोकरीनिमित्त येतात. तर त्यांचा जो खर्च होतो ना ऑलरेडी, तो खर्चही त्यांना परवडणार नसतो. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी रेल्वे असणे गरजेचे आहे. हम्म. सगळ्यात महत्वाचं हम्म. आपलं भविष्य खरं म्हणजे ही लहान मुलं तर जी शिकतात हे आपलं भविष्य, हम्म. यांचं आरोग्य हे चांगलं राहिलं पाहिजे आणि शिक्षण झालं पाहिजे. हम्म. का तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो. जेव्हा मी माझ्या गावात राहायचो हम्म. एकदम लहानपणी, हम्म. मी असं 40 वर्षापूर्वीचा काल बघितला. हम्म. शिक्षणाचं प्रमाण कमी होतं. हम्म. तर त्यावेळेस आहे ना, शिक्षणाचं प्रमाण कमी असल्यामुळं हम्म. मी घरात भांडणं होणे, हम्म. दारू पिणे, हम्म. वाद होणे त्याचं प्रमाण जास्त हे होतं. खूप प्रमाण होतं. हम्म. म्हणजे आमच्या गावाचं नाव गुंडवली आहे, पण तेव्हा लोक गुंडवली म्हणून बोलायचे. हा, हा. म्हणजे ते असं बोलायचं का जुनं ते गुंडांची ती हम्म. गुंड्यांचं. वली आली, तुम्ही काही पण म्हणा, त्याच्यामुळे ते गुंडवली नाव पडलं. हा. सत्य तर मला माहित नाही, पण हळूहळू हम्म. शिक्षणाचं प्रमाण वाढलं. हम्म. आज तुम्ही माझ्या गावात येऊन बघा, हम्म. तुम्हाला खूप मोठा बदल झालेला दिसेल. हम्म. म्हणजे शेवटी शिक्षण हे खूप महत्वाचं आहे. आणि गुंडवलीतून हिरो निर्माण झालेला आहे. हा. आणि माझी तर शासनाकडे विनंती आहे हम्म. की आरोग्य आणि शिक्षण हम्म. मध्येही मी बोललो होतो हम्म. का असं काही करा की जी शाळेत पोरं शिकतात, बऱ्याच वेळा ते IGM ला गेल्यानंतर त्याचे उपचार होत नाही. तर माझं म्हणणं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्यांच्यावर फ्रीमध्ये उपचार झाले पाहिजे. पण तुम्हाला असं हे वाटत नाही का? विद्यार्थ्यांसाठी. तुम्हाला असं वाटत नाही का की बाबा आज MMR मधलं भिवंडी हे सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे जिथे भारतभरातनं लोक स्थलांतरित होतात का? तर तिथे काही प्रमाणामध्ये उद्योग जे आहेत ते रोजगार निर्माण करून देतात. पण जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती लोक येतात, स्थलांतरित होतात, त्यावेळेला नागरी सुविधांवरती ताण येतो, त्याच्याबद्दल तुम्ही म्हणालातच. पण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जेव्हा येतात तेव्हा नेत्यासाठी एक आव्हान निर्माण होतं की आज येणाऱ्या सर्व लोकांना नागरी सुविधा तर द्यायच्याच आहेत, पण त्यांच्या उपजीविकेसाठी विविध उद्योगधंदे तिथे निर्माण झाले पाहिजेत. आज भिवंडी हे लॉजिस्टिक हब म्हणून ओळखलं जातं आणि ट्रॅफिकच्या समस्येबद्दल देखील काम करण्याची आवश्यकता तिथे विशेष करून वाटते. तर ह्याच्याबद्दल काही विजन आहेत का? खरं बोललं तर बघा, भिवंडी आज तुम्हाला लॉजिस्टिक हब म्हणून दिसतो. भिवंडीची खरी ओळख तुम्हाला माहित नसेल कदाचित. भिवंडीची खरी ओळख ही लूम व्यवसायाची. लूम व्यवसाय, बरोबर. म्हणजे देशभरात नाव आहे भिवंडीचं, परंतु त्याच्यात देखील अनेक प्रॉब्लेम आल्यामुळे तो व्यवसाय डब घायला आला. बरोबर. म्हणजे आज लूम व्यवसाय 60% बंद झाला. आणि एक नशीब समजा आमच्या भिवंडीकरांचं की तो व्यवसाय बंद झाला, कमी झाला आणि वेअरहाऊसचा व्यवसाय चालू झाला. त्याच्यामुळं आज हजारो तिथे काम करणार लोक, हजारो, शेकडो नाही, हजारो लूम व्यवसायात काम करणारे लोक आज इकडे आले. ठीक आहे, भिवंडीकडे लोक आकर्षित होतात, परंतु हे की आमचं चांगलं आहे. जसं आमच्या भिवंडीत सांगतो, आम्ही तरी वेअरहाऊसला प्राधान्य दिल्यामुळं लोकसंख्या सीमित राहतो. वेअरहाऊसच्या माध्यमातून भाडा तर येतो, पण आज तुम्ही आमच्या भिवंडीत पाहिलं ना तर सगळे तरुण तुम्हाला काम करताना दिसतील. म्हणजे काय, ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असेल, लेबरचा व्यवसाय असेल, स्क्रॅपचा व्यवसाय असेल, हॉटेलचा व्यवसाय असेल, अशा विविध व्यवसायातून ते काम करताना तुम्हाला दिसतं. ही चांगली गोष्ट. हे वेअरहाऊसच्या माध्यमातून. हे सेम लूमचा पण व्यवसायाचा असं होतं. एक काळी असं होतं की मुंबईत तांबाकाटा, तुम्ही नाव ऐकलं असेल, तर तांबाकाट्यामध्ये आमच्या भिवंडीवाल्यांची एक वेगळी इमेज होती. बरोबर. एक इमेज का त्या म्हणजे त्या मार्केटवर आमच्या लोकांचं वर्चस्व. परंतु आज ते संपलेलं. हे सगळं आहे ना, याला कारण सरकार आहे, सरकारची धोरण आहे. मी असं नाही सांगत, मी आता ठीक आहे खासदार आहे, आता तुम्ही पॉलिसी मेकर, मी विरोधात बसल्यामुळे मला अडचणी आहे. आम्ही जर सत्ताधारी पक्षात असतो ना तर तुम्हाला हे बदल सगळे करून दाखवले असते. काय झाले, विरोधी पक्षाचे आपण कितीही भांडा आपण पाहिलं असेल,
जनरली नवीन खासदार झाला तर तो 2-5 वर्ष काही बोलतच नाही. हो, हो. पण मी वर्षभरात 4 वेळा बोललो, आताही बोलेल. निश्चितपणे तुम्हाला ती संधी भविष्यात मिळेल असं मला तरी वाटतंय. पण ती संधी मिळेल ना. बघा मी एक सांगतो, राजकारणात तुम्ही कशासाठी या. एका राजकीय व्यक्तीने ठरवलं ना तो खूप वाईट करू शकतो. हो. आणि त्याच व्यक्तीने ठरवलं तर खूप चांगले करू शकतो. आणि राहिला विषय हे काय पैसे कमवायचे ते, त्याच्यासाठी एक नीतिमत्ता ठेवा तुम्ही. असं नाही सांगत, एक नीतिमत्ता ठेवा. परंतु हे राजकारणात मी याच्यासाठी लोकांना आवाहन करतो, खास करून तरुण वर्गाला, का तुम्ही या. राजकारण आता जी गलिच्छ झाले ना, जी प्रतिमा नेत्यांची सुद्धा ती बदलायची गरज आहे. असं नाही सांगत, याच्यात नेत्यांची सुद्धा प्रतिमा गलिच्छ झाली, ती बदलायची आवश्यक, ही बदलायला पाहिजे. आणि हे तरुण वर्ग आले तर काय होतंय, एक नेता 5 वर्ष निवडून दिला तुम्ही, बदलाव व्हायला पाहिजे. जर बाळामामाने चांगलं नाही काम केलं ना, पक्षविषय नाही बघायचा, मामाला नाही बघायचं, बदलून टाका. हे जर केलं लोकांनी, एवढी लोकांमध्ये जागरूकता आली ना, तर राजकारणी सरळ होते. बरोबर. मी तुम्हाला सांगतो, मी बघतो ना, मी तुम्हाला छोटा उदाहरण सांगतो. मध्ये एक 4 महिन्यापूर्वी माझी तब्येत ठीक नव्हती. तब्येती ठीक नव्हती, आणखी काही प्रॉब्लेम आले, मी गेलो नाही. पण ठीक आहे. बदलापूरच्या एका पत्रकाराने, एक मुलगी होती पत्रकार, तिने माझ्या विरोधात बोललं की मामा दिवाळीला आले नाही, ते काय दिवाळीला मामाच्या गावाला जाऊया, असं काहीतरी बोलले. असू द्या, पण मी ते पॉझिटिव्हली घेतलं. त्यांनी बोलल्यामुळे मी आता दर मंगळवारी तिकडे जायला लागलो. म्हणजे पत्रकारिता अशी असायला पाहिजे. मी खरं तुम्हाला सांगतो, योग्य परिणाम होतो. तुम्हालाही सांगतो, जर माझं चुकलं ना, मला तुम्ही बिंदास बोला, मला बोललेलं काही वाईट नाही वाटत. आणि मला ती गोष्ट खूप आवडतो, कारण असं बोललं जातं की निंदकाचे घर असावे शेजारी, चमच्याचे नसावे, कारण ते माझीच व्हावा करतील ना. पण मी कुठं चुकतोय, माझे असे 1-2 मित्र आहेत का आम्ही बसलो का ते मी कुठं चुकतो तेवढंच दाखवते. मी बरोबर कुठं ते दाखवणार नाही, पण तेही मला शिकण्यासारखं आहे ना, गरजेचं आहे. मी ते ऍक्सेप्टही करतो ना, ठीक आहे मी इथं चुकतोय, मी हे सुधारेन. नाही, म्हणूनच आज आपण कठीण प्रश्न विचारायचा प्रयत्न करतो. मी सुधारेन. आणि मी हेही सांगतो, आज तुमच्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तुम्हालाही सांगतो, कधी असं तुम्हाला वाटलं का माझ्याकडून काही चुकीचं काम होते, तर मला निश्चित फोन करा. नक्की निश्चित फोन करा, मला सांगा, किंवा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही माझ्यावर आरोपही करा तरी चालेल, मीही तुम्हाला त्यावेळेस उत्तर देईन. पण हे सगळ्या पत्रकारांनी करायला पाहिजे. आत्ताचे पत्रकार हे करत नाही, एकदम स्पष्ट सांगतो, करत नाही. ते काय घाबरतात, काय कॉम्प्रोमाइज करतात, काय मला माहित नाही. तुम्ही एवढा उघड संवाद करताय, ही आपल्या व्यक्तिमत्वातली अतिशय चांगली गोष्ट आहे. माझं नेते आजकाल पत्रकारांशी बोलायला किंवा कुठल्याही जनतेच्या प्रश्नांना उत्तर द्यायला तयार नसतात. त्यामुळे तुम्ही जर प्रत्येक प्रश्नाला सामोरे जायला तयार आहात, ही अतिशय चांगली गोष्ट आहे आणि चांगलंच घडेल. जे बोलत नाही त्याला पत्रकारांनी वट्टीवर आणायला पाहिजे. 4था स्तंभ आहे ना पत्रकारिता. नक्कीच तुम्ही आणा ना वट्टीवर. आणि जेव्हा एक पत्रकार आवाज उठवतो ना, तुम्ही बघा ना लोकांपर्यंत कसा मेसेज जातो. निश्चितपणे लोकही तुमचं अनुकरण करतील, पण हे आवाज उठवला पाहिजे पत्रकारांनी. माझा पुढचा प्रश्न आहे की नुकताच आपण देशभरामध्ये चर्चेत आलात, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव देण्याच्या मागणीवर. हा नाव देण्याची मागणी, याच्या मागचं खरं कारण काय, याच्या मागची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय, सगळ्या जनतेला ऐकायचंय. बघा, आपण या देशातील थोर समाजसेवक पाहता, या सगळ्या थोर समाजसेवकांचा मी खूप आदर करतो. प्रश्नच येत नाही. त्या वेळेच्या त्या परिस्थितीनुसार त्या गोष्टींना, महात्मा ज्योतिबा फुले असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, सगळीच लोक जे थोर समाजसेवक आहेत, ज्याने त्या वेळेस त्या प्रश्नांना, सामाजिक विषय असेल त्या प्रश्नांची म्हणजे काय त्याला वाचा फोडली, त्याला न्याय दिला. आज म्हणून हे सगळे थोर समाजसेवक आहेत. तर माझं म्हणणं, दिबा पाटील साहेब माझ्या जातीचे आहेत म्हणून नाही सांगत, ते दुसऱ्या जातीचे असते तरी मी त्यांच्यासाठी भांडलो असतो. कारण दिबा पाटील साहेबांचं जर काम पाहिलं आपण, ते 5 वेळा आमदार होते, 2 वेळा खासदार होते, मी त्याला काही महत्व देत नाही. त्यापेक्षा महत्वाचं, त्यांनी जे शेतकऱ्यासाठी 12.5% आंदोलन केलं. मला एक सांगा, हे फक्त नवी मुंबई पुरतं मर्यादित आहे.
जेव्हा एक कायदा बनतो ना, कायदा त्याच्यावरूनच कायदा बनला. तो या राज्यासाठी देशासाठी लागू होतो. म्हणजे तो कायदा देशभरातील शेतकऱ्यांसाठी लागू झाला. स्त्री भ्रूण हत्या तुम्ही आम्ही जवळून पाहिलेलं आहे हो की आमच्या लेकींना जन्म देताना किती वेळा मारलं जायचं गर्भात. हो हो किती मोठा विषय होता. हो या विषयाला वाचा फोडून स्त्री भ्रूण हत्येचा कायदा महाराष्ट्रात त्यांनी करायला लावला. बरोबर. आणि त्याची दखल घेऊन तोच कायदा केंद्र सरकारने देखील पारित केला. मला एक सांगा ना, आता जो आमचा लेकींचा विषय आहे, जो आमच्या माता भगिनींचा विषय आहे, तो देशभरातील सगळ्या जाती धर्मांच्या मुलीसाठी विषय आहे. हो बरं, जो कुल कायदा लागू झाला, कुल कायद्याचे जनक खरं म्हणजे नारायण नागो पाटील साहेब त्यांनी केलं. पण त्याचं देखील कायद्यात रूपांतर करण्यासाठी ज्या काही अडचणी होत्या त्या सगळ्या अडचणी दूर करून देवा पाटील साहेबांनी केलं ना. माझं म्हणणं एवढंच आहे की जे थोर समाजसेवक आहेत त्यांना माझं नमनच आहे, पण आमच्या ह्या नेत्याचं नाव त्या यादीत का नाही? पण विमानतळाला नाव का नाही? बघा, ते आंतरराष्ट्रीय विमानतळ बोलतो आणि त्यांचं काम पण आंतरराष्ट्रीय स्तरावरचं होतं. मी जी तुम्हाला कामं सांगितली की हे सगळे कायदे देशभरात लागू झाले. शेतकऱ्यांसाठी, आमच्या माता भगिनींसाठी, आमचा कुळ कायदा तो पण शेतकऱ्यांसाठी. हे सगळे कायदे देशभरात लागू झाले आणि तिथं जर एक आंतरराष्ट्रीय विमानतळ होत असेल तर त्या विमानतळाला स्वर्गीय दिपा पाटील साहेबांचं नाव दिलं तर त्या विमानतळाची उंची वाढणार आहे. हो, त्यांचा सन्मान होणार आहे, विमानतळाचा सन्मान होणार आहे. दिपा पाटील साहेबांचा सन्मान खूप मोठा आहे, परंतु हे तुमचे आमचे दुर्भाग्य आहे. तर तुम्ही म्हणताय की आंतरराष्ट्रीय विचारांचा लिबरल नेता आमचा होता आणि त्याचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलं गेलं पाहिजे. आणि तो त्यांचा हक्क आहे, ही लक्षात ठेवा. तो माझ्या समाजाचं म्हणून मी नाही बोलत, ते मी परत बोलतो दुसऱ्या समाजाचे असते तरी सुद्धा त्यांच्या नावासाठी मी आग्रही असतो. आणि आमच्या भूमीत होतं विमानतळ, हा, तर मागणं हा आमचा अधिकार आहे. बरं, त्याच भूमीत ते जन्माला आले, त्याच भूमीत तुम्हाला एक दुसरी एक त्यांची गोष्ट जी पहिले मला माहित नव्हती, पण मला जेव्हा समजलं मला धक्का बसला की 5 वेळा आमदार 2 वेळा खासदार असलेली व्यक्ती लोकवर्गणीतून बनवलेल्या घरात राहत. किती मोठी गोष्ट. इतकी प्रामाणिक व्यक्ती तुम्ही सांगा ना. आणि एवढे मोठे कार्य, अरे मी कोणाला चॅलेंज नाही करत, पण एवढं मोठं समाजसेवेचं समाजकार्याचं काम करणार ते एक खूप मोठं 2-4 लोकांतून म्हणजे देशभरात जे थोर समाजसेवक आहेत ना त्या 2-5 लोकांच्या यादीत त्यांचं नाव यायला पाहिजे होतं. काय कल्पना नाही, ते राजकीयमुळं थांबलं त्या कशामुळे थांबलं मला माहित नाही, परंतु ह्या सगळ्या गोष्टींना ठीक आहे आता तरी समाज जागा झालेला आहे. आणि त्याच्यामुळं कधी कधी असंही असतो की मृत्यूनंतर त्या माणसाची ओळख, त्याची किंमत जास्त कळते. पण माझा याच्या संदर्भातला पुढचा प्रश्न आहे की खरोखर ह्या मागणीवरती संपूर्ण समाज एक आहे की ह्याच्यामध्ये पण काही गटबाजी आहे? कारण अजून देखील स्थानिक नेते एक सुरामध्ये बोलताना काही दिसत नाहीत आपल्याला. बघा, एक तुम्हाला सांगतो, या मागणीसाठी संपूर्ण समाज, सगळ्या पक्षी नेते एक मत आहे. काहींचं ओपनली आहे, काहींचं गुपित आहे. पण तुमच्या याच्यामध्ये रॅलीमध्ये समाविष्ट झाले दिसले नाहीत आपल्याला. नाही, बघा, माझं काम आहे, मी आवाहन केलं. मी तुम्हाला सांगितलं ना, सगळ्यांची इच्छा आहे का ते नाव लागावं. पण काही काहींना व्यावसायिक अडचणी येतात, काही काहींना राजकीय अडचणी येतात, मनात सगळ्यांची आहे, पण सगळे अशी हिंमत नाही करत ना. काही लोक दबले जातात. इच्छा सगळ्यांची आहे, पण मी सगळ्यांना सांगेन. मी एक तुम्हाला 27 गावगटाचं उदाहरण देतो. 27 गावगट संघर्ष समिती आहे. त्या दिवशी देखील आमचं एक आंदोलन झालं. त्या आंदोलनात रमेश म्हात्रे जे माजी नगरसेवक आहेत ते होते. ते सध्या शिंदे गटात आहे, शिवसेनेत आहेत. पण ते आले आणि त्यांनी सांगितलं की पहिला माझा समाज आहे, पहिले माझे भूमिपुत्र आहे, नंतर माझा पक्ष आहे. ही एवढी मोठी भूमिका घ्यायला तर त्याला काय डेअरिंग लागतं. आणि मी तुम्हाला सांगतो, हे सगळं मी करताना मला का माझ्या भिवंडी लोकसभेतून त्रास होत नाही का? आहेत ना, विरोधकांनी वेगळे वेगळे प्रश्न चालू केले. त्या तिकडं ते भूमिका मांडतात, इकडं काय, इकडे हे काम बाकी आहे, ते काम बाकी आहे. अरे माझं म्हणणं तेही चालू आहे. मी म्हणतोय की तुम्ही
काही मोजकी नेते जे आहेत ते ह्या प्रकारची हिंमत दाखवत आहेत. पण एकंदरीत आपल्या बोलण्यातनं असं लक्षात येतं की समाजाचे जे नेते आहेत ते समाजाच्या ह्या मागणीला न्याय देण्यासाठी अजून देखील पूरक पद्धतीने वागताना पाहायला मिळत नाहीत. ही खंत व्यक्त करावीच लागेल. बघा, ही खंत नक्कीच आहे. आणि मी माझ्या समाजाच्या लोकांना सांगेन की तुम्ही ज्या समाजात जन्माला आलात ना, जन्माला, तो समाज आगरी समाज, आगरी, कोळी, कुणबी किंवा जो पण समाज असेल, स्थानिक भूमिपुत्र, हा समाज, या समाजाची पहिल्यापासून ओळख आहे एक लढवय्या समाज. आणि त्याच्यामुळे तुम्ही जेही नेते या समाजाचे नेतृत्व करतात तर तुम्ही त्या लढवय्या समाजाचे नेतृत्व करतात. तर तुमच्यात तो लढवय्यापणा पाहिजे, पण ते दबावाखाली दिसतात. हा, तुमच्यात तो दबाव नाही पाहिजे. असं बघा, जेव्हा काही गोष्टी चांगल्या व्हायच्या असतात ना, अशी लोक दूर असतात. पण उद्या चांगलं होऊ दे, ते पुढे येतील, श्रेय घ्यायला. आम्ही बोललो, आम्ही केलं. आणि माझं म्हणणं, मी कधीच श्रेयाचं राजकारण करत नाही. तर कोणीही घेऊ दे श्रेय, फक्त आमचं काम झालं पाहिजे. बरोबर आहे, काम झालं पाहिजे बोलापेक्षा तो आमचा हक्क आहे, आमचा अधिकार आहे, तो आम्हाला मिळाला पाहिजे, बाकी काय. पण आता माझा ह्याच्याच पुढचा प्रश्न जो आहे ह्याच्यावरतीच निर्भर की आपण ह्या विषयावरती अतिशय आक्रमक भूमिका घेऊन आंदोलनाला सुरुवात केली, पण मुख्यमंत्र्याच्या बैठकीनंतर आपण शांत झालात. तर माननीय मुख्यमंत्र्यांनी असं काय सांगितलं की ज्याच्यामुळे आपण शांत झालात आणि ह्या पुढे आपण शांतच राहणार आहात की ह्या विषयाबद्दल काय करणार आहात? बघा, ह्या विषयावर माझ्या माहितीनुसार मी तुम्हाला बोललो की मुख्यमंत्री महोदयांनी पहिल्यांदा या संदर्भात मिटिंग लावली. अशी मिटिंग कधीच लागली नव्हती. बरं, या संदर्भात जेव्हा मिटिंग लावली तेव्हा सर्वपक्षीय नेत्यांना बोललो होतो. मलाही फोन आला. त्यावेळेस मी मुख्यमंत्री महोदयांना बोललो की साहेब, आम्ही नेते सगळे आहोत हो, पण या सगळ्या संघर्षामध्ये खरी भूमिका जर कोणाची असेल ती स्थानिक भूमिपुत्रांच्या ज्या संघटना काम करतात त्यांची खरी भूमिका आहे. आणि लोक नसते तर नेता कसला हो? हे सगळे आम्ही जरी नेतेगिरी करत असलो तरी ती लोकांची मेहरबानी आहे. लोकांचा विश्वास आमच्यावर आहे किंवा लोक आमच्यावर विश्वास व्यक्त करतात म्हणून आम्ही आहोत ना. मग त्यावेळेस मी साहेबांना विनंती केली की बाबा साहेब, सगळ्या संघटनांना बोलू. तर त्यांनी सांगितलं की आता शेवटी एक लिमिटेड आसन व्यवस्था असतो, त्याच्यामुळे आता तो आसन व्यवस्थेचा पण विषय आहे. तर मग शेवटी मी त्याला विनंती केली तेव्हा त्यांनी सांगितलं की ह्या वेळेस आपण 8 संघटनांना बोलवा, पुढच्या वेळेस मी नक्की प्राधान्य देईन. मग त्यावेळेस बोलवलं. आणि ज्या वेळेस आमची मुख्यमंत्री साहेबांची चर्चा झाली, मी एवढे वर्ष राजकारणात आहे, मी राजकारण करतो, कोण टोलवाटोलवी करतो आणि कोण मनापासून बोलतो, कोण प्रामाणिकपणे बोलतो, लक्षात येतं कुठल्या विषयावर. तर आपल्या ह्या विषयावर जेव्हा मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, 3 ऑक्टोबरला मिटिंग झाली, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की 4 दिवसापूर्वी माननीय पंतप्रधान महोदयांना मी भेटलो. त्यांनी स्पष्ट सांगितलं की जो तुमचा प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाला मान्यता मिळेल. हे एक विषय झाला. आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं, मीही या विषयावर कन्फ्युज होतो की नक्की केंद्र सरकारच्या मनात काय. पण जेव्हा पंतप्रधान महोदयांनी सांगितलं, नरेंद्र मोदी साहेबांनी, तेव्हा माझं कन्फ्युजन दूर झालं. असे स्वतः मुख्यमंत्री साहेब बोलले. आणि त्यांनी सांगितले येणाऱ्या 2-2.5 महिन्यात त्या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचंच नाव दिलं जाईल. जेव्हा आपण एवढ्या मोठ्या व्यक्तीकडे बसतो जे महाराष्ट्राचं नेतृत्व करतात, तर त्यांच्या शब्दावर पण आपण एकदा विश्वास ठेवायला पाहिजे. आणि म्हणून त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून मी त्यांना तिथेही सांगितलं की साहेब, तुम्ही आमच्या समाजाचा हा विषय सोडवा. आमचा समाज खूप प्रामाणिक आहे. म्हणजे असं बोलतात आपल्या समाजात की देताना लंगोटी सोडून पण देऊ आणि घेताना लंगोटी सोडून पण घेऊ, असा आपला समाज आहे. मी त्याला सांगितलं की तुम्ही एक करा, तुमचा खूप मोठा सत्कार करू आणि तुमची ऋणही आमचा समाज कधी विसरणार नाही. त्यांनी तशा प्रकारचं वचन दिलं की मी करतो. आणि तरी सुद्धा तुम्हाला सांगतो, येत्या 3 डिसेंबरला 2 महिने पूर्ण होतात. बरोबर. 3 डिसेंबरच्या नंतर जो संडे असेल, आता आमची चर्चा चालू होईल सगळ्यांशी. आज मी निलेश पाटीलना भेटणार आहे त्याच संदर्भात की एक आपल्याला इशारा सभा घ्यायची. इशारा सभा घेऊन नंतर जर इशारा सभेनंतर 1 महिन्याच्या आत
जर हे नामांतरण झालं नाही हम्म. तर मी भिवंडीतून चालत एअरपोर्ट पर्यंत येईन आणि मग तो आंदोलन हम्म. आपण देखील पाहाल. हम्म. पण मी अनेक वेळा सांगितलेलं आहे हम्म. की सरकारने जसं बोलतात विषयाची परीक्षा घेऊ नये, हम्म. तसे आमच्या समाजाची परीक्षा घेऊ नये. हम्म. ज्या दिवशी आमचा समाज पण रस्त्यावर उतरेल ना, हम्म. तर आपल्या भाषेत विलाकोता घेऊन बोलतो, हम्म. त्यावेळेस सरकारच्या लक्षात येईल. पण सरकारने ही वाट पाहू नये. नाही, मला तुम्ही तुमचं काम निश्चितपणे करा आणि हेही लक्षात ठेवा. तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार अशी आशा आहे. कारण हा विषय जेव्हापासून तुम्ही हातात घेतला तेव्हापासून खरोखर समाजाला आपल्याकडनं अपेक्षा आहे. अनेक सारे नेते दबावाखाली आहेत, आपण दबावाखाली येऊ नये आणि ह्या विषयाला खरोखर आपण न्याय द्यावा ही बघा, एक सगळ्यांची लक्षात अपेक्षा आहे. ठेवा. समाजाला माझ्याकडून काय अपेक्षा असेल यापेक्षा महत्वाचं समाजाने मला खूप दिलं ना. हम्म. मी नेहमी सांगतो, मी खासदार झालोय, मला सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी मतदान केलं, बरोबर. भरभरून केलं. हम्म. हम्म. पण हम्म. खासदारकीची निवडणूक लढवण्याच्या योग्यतेचा हम्म. मला कोणी बनवलं? मला माझ्या समाजाने बनवलं. हम्म. कारण पहिले ग्रामपंचायत, हम्म. त्याच्यानंतर माझी मिसेस जिल्हा परिषद मेंबर, त्याच्यानंतर मी जिल्हा परिषद मेंबर, त्याच्यानंतर माझी ही प्रतिमा बनली. हम्म. पण हे सगळं सुरुवात जी झाली हम्म. ती माझ्या समाजानेच मला केलं ना. हो. म्हणून आज माझ्या समाजाने मला नेतृत्वाची संधी दिली म्हणून सगळ्यांनी दखल घेतली. हो. त्याच्यामुळे त्या समाजाप्रती माझंही देणं लागतं. हम्म. आणि मी काय समाजावर काय उपकार नाही करत, उलट हे ऋण फेडण्याचा मी प्रयत्न करतोय. निश्चितपणे. आणि तुम्हाला हेही सांगतो का नाव तर द्यायलाच लागेल. हम्म. नाही दिलं तर आम्ही लावून घेणार. हो. तुम्ही फक्त बघा हम्म. काय असतो, प्रत्येकाचा मान सन्मान करून चालायचं असतो. हो, जय- निश्चितपणे. हा, मी पण त्याच राज्याचे समाजाचा मुख्य- आहे. हा, नाव तर राज्याचे द्यावंच मुख्य लागेल. अहो, राज्याचे मुख्यमंत्री बोलतात ना, तर त्यांचाही मान सन्मान आदर व्हायला पाहिजे. हो, निश्चितपणे. पण त्याला पण एक काळ वेळ आहे, मर्यादा आहे. त्या वेळेत जर झालं नाही तर आमचं आंदोलन सुरू होईल. हो. पण पहिल्यांदा इशारा सभा होईल, हम्म. त्याच्यानंतर महिन्यात नाही झालं तर भिवंडीतून एक मला वाटतं तुम्हाला मुद्दाम सांगतो, त्या दिवशी मी तुमच्या प्रशांत ठाकूरांची ती मुलाखत बघितली. हम्म. आपले तर आपल्या सगळ्यांचे. समाजाचे आहेत. हम्म. तर त्यांची दिवशी बाईट बघितली आणि त्यांनी सांगितलं हम्म. की नामांतराचा विषय प्रोसिजरमध्ये आलेला. हम्म. मग याचा अर्थ ह्या लोकांना काही माहीत नाही, फक्त हवेत बाण मारतात. हम्म. प्रत्यक्षात अजून हा विषय कॅबिनेटमध्ये आलाच नाही. हम्म. हम्म. हा विषय 3 वर्षापासून जिथं आहे तिथंच आहे. हम्म. हम्म. जेव्हा तो कॅबिनेटमध्ये येईल हम्म. तेव्हा खऱ्या अर्थाने समजायचे की ती प्रोसिजर चालू झाली. चालू झाले. परंतु दर बुधवारी आमची कॅबिनेट असतो. दर बुधवारी कॅबिनेटची स्पेशली मी माझ्या पीएला सांगून ठेवलेलं आहे, हा माझा विषय येतो का ते पहिले बघ. हा. परंतु आत्ताच्या तारखेपर्यंत आपण आज बोलतोय, तो पण आलेला नाही. आजच्या तारखेपर्यंत हा विषय कॅबिनेटमध्ये आलेला नाही, म्हणजे याचा अर्थ त्याच्याविषयी काही चर्चा नाही, हम्म. प्रस्तावही नाही, चर्चाही नाही, प्रोसिजरही चालू नाही, काहीच नाही. याचा अर्थ तुम्हाला तयारीला लागावं लागेल. हो आंदोलन हो, होणारच आहे. हे लक्षात ठेवा. हम्म. आंदोलन संघर्ष याच्याशिवाय काय होणार नाही. हम्म. बरं, संघर्षात मला कल्पना आहे, हम्म. नेते म्हणून संघर्ष कधी होत नसतो. हो. जेव्हा सर्वसामान्य माणूस उतरतो ना तेव्हाच रस्त्यावर, होतो. तेव्हा तो संघर्ष होतो. ती खरी न्याय हक्काची लढाई असतो. हम्म. नेते काय हे बाळांमा उभा राहून काय खासदार म्हणून, जर आजूबाजूला लोक नसती, समाज नसतं तर काय करणार आहे. मग त्याच्यामुळे नेत्यांनी हे लक्षात ठेवावं हो. की लोकांच्या मनात आहे हम्म. तो विषय, हम्म. आणि जर तुम्ही त्यावेळेस रस्त्यावर उतरले नाही तर लोक तुम्हाला रस्त्यावर आणतील. हो. मग बाळ्या मामा सहित सगळ्यांना सांगतो हम्म. की जर मीही चुकलो त्याच्यात ना तर लोक मलाही रस्त्यावर आणतील. आणि म्हणून हा विषय प्रामुख्याने आपण मार्गी लावूच, हम्म. पण संघर्षाशिवाय जसं त्यांचं म्हणणं आहे हम्म. तसं होणार नाही. नाही. संघर्ष अटल आहे. आता तुम्ही सांगा, जवळजवळ 1.25 महिना होऊन गेला, हम्म. बरोबर आहे ना. हम्म. 1.25 महिन्यात ती फाईल अजून त्याच्यातून निघालीच नाही, चर्चाच झालेली नाही. चर्चाच नाही. जेव्हा ती कॅबिनेटच्या बैठकीत येईल तेव्हा तर चर्चा चालू होईल. हो. त्याच्यामुळं माझं तर म्हणणं असं आहे की ते सगळे सत्ताधारी आहेत. हम्म. उलट तुम्ही असं काही पुढाकार घ्या हम्म. की जेणेकरून तुमचेही लोक आभार मानतील ना. निश्चितपणे. आणि मी तर तुम्हाला सांगितलं मध्ये
कपिल पाटील बोलले होते हम्म, हे काय 2 ना 3 हजार गाड्या, मी 12,000 गाड्या घेऊन जाईन. हम्म, हम्म, त्यावेळेस मी काय बोललो होतो हम्म, हम्म, की त्यांनी 12,000 गाड्यांची रॅली काढावी, हम्म, एअरपोर्ट पर्यंत न्यावी, त्याच्यात 12,001वी गाडी माझी असेल हम्म, आणि मी त्यांच्या नेतृत्वाखाली जायला तयार आहे ना. हम्म. मला काय हौस नाही नेतृत्वाची. हे समाजाचं आंदोलन आहे. हे सगळे घरी बसल्यात हम्म, म्हणून मला बाहेर निघायला लागले ना. हम्म. नाही तर मी तुमच्या नेतृत्वाखाली आजही करायला तयार आहे. तुम्ही या ना पुढं. नुसतं काय तेव्हा पण बोललो होतं का ते बालिश भाऊ बायका तर बडबडला असं ते म्हण आहे ना. तर नुसतंच काय बडबडू नाही. तुम्ही प्रत्यक्षात प्रोसिजर पहा. तुमच्या कामातून तुम्हाला दाखवावं लागेल. पहा प्रोसिजर तर पहा. त्याच्या संदर्भात 1.25 महिन्यात 1.5 महिन्यात कोणी गाठीपिठी घेतल्या का? कोणीच नाही घेतलं. झालेलं नाही. 20 दिवसापूर्वी बातमी आली की डिसेंबरमध्ये ते सगळं टेक ऑफ लँडिंग चालू होईल. आली ना बातमी. हो, आली. त्या बातमीविषयी कोणी प्रतिक्रिया पण नाही दिली साधी. म्हणजे लक्षही दिलं नाही असं समजा ना. ठीक आहे. बघा जेव्हा समाजामध्ये बदल होतो त्यावेळेस नेत्यांनी त्या बदलाची दखल घ्यायला हवी. निश्चितपणे. नाही तर लोक त्याची दखल घेतात. येस. माझा आजचा शेवटचा प्रश्न आहे की बाळामामा आज खासदार आहेत, एक अतिशय लोकप्रिय नेते आहेत आणि एक मोठे उद्योजक आहेत. यापुढे भविष्यामध्ये आपली कोणती उद्दिष्ट आहेत का, स्वप्न आहेत का की जी आम्हाला पूर्ण करताना आपल्याला पाहायला आनंद होईल, अशी कोणत्या गोष्टी आहेत ते सांगा. बघा एकतर एक व्यावसायिक म्हणून तुम्ही बोलले तर मी वेअरहाऊसच्या माध्यमातून आतापर्यंत जवळजवळ 60,000च्या वर लोकांना काम दिलेलं आहे. तुम्ही कधी गेले माझ्या प्रोजेक्टमध्ये तुमच्या लक्षात येईल. तर त्याच्यामुळे माझा नेहमी भर असतो की व्यवसाय हा वाढला पाहिजे. जास्तीत जास्त माझ्या लोकसभा क्षेत्रातील सगळ्या तरुणांनी आणि खास करून माझ्या भूमिपुत्रांनी व्यवसायात यावं हे माझं खूप मोठं उद्दिष्ट आहे. आणि व्यवसायात कुठलीच लाज बाळगायची नाही. तुम्ही बघत असाल आज एक वडापाव विकणारा पोरगा दिवसाला 5,000, 10,000, 20,000 कमवतो. तुम्ही नोकरी करून किती पगार मिळवणार? म्हणजे एक मी वडापावचं उदाहरण दिलं. असं अनेक उद्योग व्यवसाय आहेत छोटे मोठे जे आपल्या लक्षात येत नाही. आज या सगळ्या याच्यावर बाहेर लोकांनी कब्जा केलेला. तर याच्यावर तुम्ही पुढे या आणि ही लक्षात ठेवा, हा कब्जा किंवा व्यवसायात आपण जसं बोलतो की नाही त्या समाजाचं वर्चस्व असं काही नसतं. एक मराठी तरुण म्हणून मी वेअरहाऊसच्या व्यवसायात मी हे केलं ना, पुढे आलो ना मी. बरोबर आहे का नाही? आज मी असं बोलणार नाही मी कब्जा केला, परंतु खूप मोठा मी विस्तार वाढवला. नाही, तुमचं हे जे स्वप्न आहे स्थानिक युवकांसाठी ते अतिशय सुंदर आहे. पण मला काय ऐकायचं आहे की तुमची अशी काही स्वप्न आहेत का की आम्हाला तुम्हाला मंत्री बघताना पाहायला मिळेल किंवा आणखीन कुठली अशी उद्दिष्ट आहेत ज्याच्याबद्दल खरोखर जनतेला ऐकायला आवडेल? बघा हे एक नक्की आहे. मी तुम्हाला बोललो एक नेता खूप चांगले करू शकतो, खूप वाईटही करू शकतो. बरोबर. माझ्या मनात खूप चांगलं करण्यासारखे. मी ते तुम्हाला सांगतो अजून भिवंडी लोकसभा क्षेत्राचा खूप चेहरा मोहरा बदलायचा आहे. खूप बदलायचा आहे. कारण विकासाच्या दृष्टीने आजही तुम्हाला सांगतो बोलताना वाईट वाटतं, पण भिवंडी शहर, भिवंडी महानगरपालिका ही महाराष्ट्रात किंवा देशात जर प्रसिद्ध असेल तर ती गलिच्छ म्हणून प्रसिद्ध. गलिच्छ आजही बघतो. म्हणजे याचा अर्थ महानगरपालिका, त्यांचे ठेकेदार, ते नगरसेवक किंवा अधिकारी हे काम करत नाही. तर याच्यासाठी बघ आता मी बरेच वेळा अर्ज देतो बरं, पण सत्ताधाऱ्यांनी त्या गोष्टीवर कब्जा करून ठेवलेला. हे सगळे बदल करण्यासाठी एकदा सत्तेत असायला हवं. सत्तेत असल्यानंतर मंत्री असायला पाहिजे असा काही भाग नाही. पण ज्या दिवशी तुम्ही सत्तेत जाल ना, सत्तेच्या माध्यमातून मी बघतो अधिकारी वर्ग हे फक्त सत्तेचे असतात. ते सत्तेच्याच माध्यमातून सत्तेच्या सत्ताधाऱ्यांच्या नियमानुसार काम करतात. त्याच्यामुळे तुमच्या मनात जर चांगलं करण्याचा विषय असेल तर ते खूपच चांगलं होईल. आणि हे एवढी का बघा, आज मी तुम्हाला आजही सांगतो भिवंडीत आज हे शिक्षणाचं प्रमाण खूप कमी आहे. आरोग्याचे 3-13 वाजल्यात तर काही पर्यायच नाही ना. बरं, आमच्याकडून जर एखाद पेशंट निघाला तर तो जातो सायन, KM
बरं येताना मध्ये ट्रॅफिक, म्हणजे अनेक वेळा तर लोक मृत्युमुखी पडतात. म्हणून या कंटिन्यू रस्ता विस्त्यांची डेव्हलपमेंट जी चालू आहे याच्या मी कंटिन्यू मागे आहे, कंटिन्यू. आणि मला वाटतं कधी कधी बोलताना मला हसायला पण येतो की ट्रॅफिक सोडण्यासाठी अनेक वेळा रस्त्यावर 2-2, 3-3 तास थांबणारा खासदार मी एकमेव असेल. कमी ते ट्रॅफिक काढण्यासाठी 2-2, 3-3 तास थांबतो. करणार काय? लोकांची, शाळेतील मुलांची एवढी वाईट अवस्था. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, या सरकारच्या नियोजनाच्या प्लॅनिंगच्या गोष्टी. आपण कितीही पत्र द्या पण सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करते. एक विरोधी पक्षाचा खासदार म्हणून हे जर करायचं असेल तर आपण सत्तेत असणं गरजेचं. कारण बघा हे सगळे जे काम, प्लॅनिंग, DPR बनवणे, सगळं जे आहे ना हे सत्ताधाऱ्यांचं काम आहे ना. आता आमच्याकडे तुम्हाला सांगतो, एक मेट्रोचं भिवंडी शहरातून चाललंय. आता मेट्रो जी चालली आहे ती अंडरग्राऊंड करायची 100 फूट खाली. किती खर्च आहे? बरं तिच्यावरती तो एक ब्रिज आहे, तो ब्रिजही ठेवायचा आहे. पण जर तो ब्रिजच डबल बनवला की वरून मेट्रो गेली, खालून एकदम खालून गाड्या जातील, पहिल्या याच्यावरून पण गाड्या जातील, तर आणखी बेस्ट होईल ना, खर्चही वाचेल. मी रायटिंगमध्ये दिलेलं आहे. पण तरी सुद्धा तो प्रस्ताव तसा चालू आहे की खालून खर्च केला तर 100 रुपये वाढतो खर्च. म्हणजे टोटल 100 रुपये होतो आणि जर वरून जर केला अशा प्रकारे तरी 50 रुपयात आटपेल. मग तो व्यर्थ 50 रुपयाचा खर्च का चाललाय? निश्चितपणे नाही. आपण हे जे मी सगळं बोलतोय हे सगळे मी रायटिंगली पत्र पण देत असतो. नाही, आपण अतिशय समर्पकपणे म्हणजे भिवंडीकरांसाठी जी आपली स्वप्न आहेत, काम करायची इच्छा आहे त्याच्याबद्दल सांगितलं. पण माझं जे प्रश्नाचं उत्तर जे होतं की तुमची वैयक्तिक स्वप्न किंवा उद्दिष्ट ती काही तुम्ही सांगितली नाही. पण काही हरकत नाही. ऐका, वैयक्तिक जे माझं स्वप्न होतं ना ते आमदार किंवा खासदार होणं, ते पूर्ण झाले. हे माझं स्वप्न होतं. आणि त्याच्या पुढे काही नाही. नाही, ते मेन महत्वाचं स्वप्न ते होतं. आणि ते शरदचंद्रजी पवार साहेबांनी पूर्ण केलेलं आहे, ते इथल्या सर्वसामान्य जनतेने पूर्ण केलेलं आहे. त्याच्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. आणि बघा याच्यात मी तुम्हाला आणखी बोललो, स्वप्न काय असेल तर सत्ताधारी पक्षातून जर मी खासदार असतो ना तर हे सगळे जे माझ्या मनात आहे, माझ्या डोक्यात आहे, ते तुम्हाला सगळं सहजासहजी करता आलं असतं. पण त्याच्यात बॅड लक आहे. लोकसभेत सत्ता आली नाही, 6 महिन्यात विधानसभा होतं असं वाटलं होतं की विधानसभा सत्ता येईल, जसं आज बिहारचं वाटलं होतं. परंतु योगायोग बोला किंवा काय कल्पना नाही, पण दोन्हीकडे सेम झालं. महाराष्ट्रात 48 मधून जर 31 खासदार निवडून येऊ शकतात तर 6 महिन्यात एवढी लोक विरोधात जाऊ शकतात. आज बिहारमध्ये आपण पाहिलं असेल. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर कुठेतरी लोकशाही किंवा संविधान टिकेल असं वाटत नाही. टिकेल असं वाटत नाही. बरोबर. आणि ते टिकवायचं असेल तर लोकशाहीमध्ये अमेरिकेसारख्या राष्ट्रात बॅलेट पेपरवर मतदान केलं जातं. करा ना, काय हरकत काय. ते आमचे जानकर आहेत, जे आमदार आहेत, जानकर साहेब, ते बोलले का मी राजीनामा देतो, माझी एवढीच अट आहे का पुन्हा निवडणूक घ्या आणि ती बॅलेट पेपरवर घ्या आणि तुम्ही रिझल्ट बघा. ते निवडून आलेत. आणि ते म्हणतात, ते निवडून आलेत, ते बोलतात का मी 10,000 मतं निवडून असेल तुम्ही 50,000 मतं निवडून येईल. असं होऊच शकत नाही, माझा विश्वास आहे. पण सरकार नाही बोलतो. कुठेतरी दाल में कुछ काला है असं म्हणणं आहे. माझंही स्वप्न आहे, नाही असं नाही. पण तुम्हाला बोललो की मंत्री होणं हे कोणाला आवडणार नाही. प्रत्येकाला आवडेल. पण मी जर मंत्री झालो तर खरं सांगतो तुम्हाला, या जिल्ह्यात बघा जी केंद्र सरकारच्या अखत्यारीतील कामं आहेत, केंद्राच्या अंडरमध्ये काही गटर मीटर येत नाही, परंतु ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, आज तुम्हाला सांगतो एवढ्या वर्षात माझ्या लोकसभा क्षेत्रात मेडिकल कॉलेज नाही, एवढ्या वर्षात माझ्या लोकसभा क्षेत्रात केंद्रीय शाळा नाही, एवढ्या वर्षात माझ्या लोकसभेत एकही असा प्रोजेक्ट आला नाही की ज्याच्यातून 1,000, 2,000, 5,000 तरुणांना नोकरी मिळेल. हे सगळे जे विषय आहेत ना हे केंद्र सरकारच्या अखत्यारीतील आहे. नॅशनल हायवे असतील, या सगळ्या कामांच्या माध्यमातून आपण शहरांचा आणि ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलू शकतो.
आज माझ्याकडे मुरबाड शहापूर भाग आहे, भिवंडीचा काही ग्रामीण भाग आहे जिथे शेती केली जातो, प्रामुख्याने शेती केली जातो. परंतु जो शेतीमध्ये बदल असायला पाहिजे तो बदल नाही. तर हे सगळे जर बदल केले तर उत्पन्न वाढतो, उत्पादन वाढतो, त्याच्यातून उत्पन्न वाढतो. म्हणून ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या माझ्या खूप डोक्यात आहेत. परंतु ठीक आहे, त्याचा मी पाठपुरावाही करतो, पत्रव्यवहारही करतो, परंतु तरी सुद्धा ते कमी पडतो. त्याच्यामुळे सत्ताधारी पक्षात असणं, सत्तेत असणं हे खूप महत्वाचं आहे. नाही, आजच्या ह्या चर्चेबद्दल अतिशय मोकळ्या मनाने आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं, प्रामाणिकपणे प्रयत्न केलात आणि समर्पक उत्तरं आम्हाला ऐकायला मिळाली, याच्याबद्दल आपले धन्यवाद आहेत. आणि प्रिय प्रेक्षकांना मी हे सांगू इच्छितो की आज आपण पाहिलं की भिवंडीचे माननीय खासदार सुरेश म्हात्रे साहेब उर्फ बाळामामा यांनी आपल्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत. ही होती जनतेचे प्रश्न नेत्याची परीक्षा हा पॉडकास्ट. आणि जर आपल्याला हा पॉडकास्ट जर आवडला असेल, हा भाग जर आवडला असेल, तर निश्चितपणे पुढचा भाग पाहण्यासाठी आपण सबस्क्राईब करा, फॉलो करा. आणि निश्चितपणे लक्षात ठेवा की लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणं, विचार मांडणं हे सर्वात सौंदर्याचं लक्षण आहे. त्यामुळे आपण हे विचारत राहूया, आपण हे करत राहूया. धन्यवाद.